कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काका तू झोपला नाहीस अजून? मी? अरे तू कुठे झोपलायस? किती वाजले आशू? सहजच मगापासून बघतोय तू इथे फिऱ्या मारतोयस, काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात आणि सहजच म्हणतोयस। ते थोडं टेन्शन आलंय, आपली मीटिंग आहे ना त्याचं। अरे परीक्षेची तयारी केलेली असताना कसलं टेन्शन? म्हणजे तुला ना आशू, परीक्षेला जाईपर्यंत ना खूप टेन्शन असायचं। मग वहिनी काय करायची, घरी बसायची आणि देवासमोर बसून प्रार्थना करत राहायची की आशूला पेपर नीट जाऊ दे, नीट जाऊ दे। आणि चिरंजीवांचं काय? तर रिझल्ट लागल्यावर कळायचं की चिरंजीव पहिले आलेत। त्या प्रेझेंटेशनला पण तुझं असंच होणार बघ, मला खात्री आहे। तू जोरदार तयारी केलेली असेल। काय रे, कसले गप्पा चालल्या ना? काही नाही भाऊ, ते प्रेझेंटेशनचं स्ट्रेस आलाय आशूला। अशू, खरंच मीटिंगचा स्ट्रेस आलाय का आईनी हे तुझं आणि नेहाचं जे नवीन सुरू केलंय त्याचा स्ट्रेस आलाय? तुम्हाला असं का वाटतंय मला त्याचं टेन्शन आलं असेल? मला अजिबात त्याच्याबद्दल काही आता डोक्यातही नाही येते। मी फक्त मीटिंगचा विचार करतोय। एवढी खात्री आहे? भाऊ मला माहितीये माझं आणि नेहाचं तसं बोलणं झालंय, त्यामुळे आम्हाला दोघांना क्लॅरिटी आहे की आमचा दोघांचा नकार आहे। नाही पण हे तुझं फायनल आहे ना? हो फायनल आहे, आणि नेहा माझी मैत्रीण आहे आणि ती मैत्रीणच राहणार आहे। शिवाशी लग्न करून ज्या चुका झाल्या त्या मला इथे परत नाही करायच्यात। हो पण अशू, तुला कोणी फोर्स केलं तर? हो हो, आशू एवढं सगळं नीट सांगतोय म्हणजे तू नक्कीच नीट विचार करून निर्णय घे, हो ना आशू? तसं असेल तर उत्तमच। झोपा आता। काय लक्ष्मण? हो, गुड नाईट। झोपा। भाई मी नसते तरी तुम्हाला लढलंच पाहिजे। मुलगी आहे म्हणजे काय कमजोरी नाही, प्राऊड फिलिंग आहे हा? आणि पुन्हा तुला या कपड्यात बघून खूप छान वाटलं। तेव्हा तू चांगलं काम करतेस तेव्हा आम्ही मदत करतो, पण म्हणून एवढं बेदम मारायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।